नमस्कार, मी निर्मला आपटे. कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या आपण आंब्याचे विविध पदार्थ करत आहोत. तर आजचा आपला दुसरा पदार्थ आहे नारळाच्या रसातील शेवया. तर हा पदार्थ कोकणामध्ये आणि मालवणकडे केला जातो जास्त. मालवणला हा होळी पौर्णिमेला मुद्दाम करतात. कोकणात ह्याला शिरवाळे म्हणतात. तर प्रत्येक पदार्थ नवनवीन पद्धतीने करून बघायची माझी आवड आहे. तर त्यामुळे मी हा आज पदार्थ वेगळ्या पद्धतीने करणार आहे. आता आपण याचं साहित्य बघूया. हे 1 वाटी नारळाचं खोबरं घेतलंय, 1 वाटी तांदळाची पिठी, पाऊण वाटी आंब्याचा रस, ही वेलदोड्याची पूड साखर घालून वाटलेली, आणि हे पाऊण वाटी गूळ. आता आपण उकड करणार आहोत. आता आपण कढईमध्ये पाऊण वाटी पाणी आणि पाव वाटी आंब्याचा रस घालणार आहोत. याच्यामध्ये आता आपण 1 चिमटीभर मीठ घातलंय आणि 1 चमचाभर तूप घातलंय. आता हे उकळलं की याच्यात आपण पीठ घालणार आहे. हे आता उकळायला लागलंय. याच्यामध्ये आता आपण पीठ घालूया. आता आपण याच्यावर थोडं झाकण ठेवणार आहोत 2 मिनिटं. ही उकड आता आपण ताटात काढून घेतली आहे. ही आता आपण मळून घेऊया. ही आता आपण चांगली मऊ मळून घ्यायची. लागलं आपल्याला तर पाण्याचा हात किंवा तुपाचा हात लावून मळायची. आता हा गोळा मळून झालेला आहे. आता आपण हा सोयऱ्या आहे आपल्याकडे, तर त्याला आणि ही शेवेची बारीक काटली आहे, तर त्याला आपण तुपाचा हात लावून याच्यात घालूया. हा इडलीचा कुकर आपण गॅसवर ठेवला आहे, त्याच्यामध्ये पाणी घालून. आता ह्या इडलीच्या स्टँडला पण आपण तूप लावून घेणार. आता आपण या शेवया अशा इडलीच्या स्टँडमध्ये घालून घेऊया.
आता ह्या आपल्या शेवया ह्याच्यात घालून झाले आहेत. हा स्टँड आता आपण कुकरमध्ये ठेवून घेऊया. आणि झाकण ठेवून साधारण 10 मिनिटं हे ठेवायचं आहे आपल्याला उकडायला. हा आता कुकर होतोय तोपर्यंत आपण 10 मिनिटात नारळाचं दूध करून घेऊया. आता हे नारळ आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. आता फिरवून घेऊया एकदा. आता ह्याच्यात थोडं कोमट पाणी आहे हे घालून फिरवूया म्हणजे रस चांगला निघतो. हे आता आपण गाळून घेऊया. हे आता आपण दूध गाळून घेतलंय. आता याच्यामध्ये आपण हा गूळ घालणार आहोत आणि ही वेलदोडीची पावडर घालणार आहोत. आणि ह्याला गुळवणी पण म्हणतात. आता हे 10 मिनिटांनी आपण कुकर उघडून बघितलंय. हे हाताला चिकटत नाही आहेत म्हणजे हे आता तयार झाले आहेत आपले. हे आता आपण खायला देताना अशा बाउलमध्ये काढायच्या आणि त्याच्यावर हा रस घालायचा. थोडा आता आपण या दुधामध्ये पण आंब्याचा रस घालूया. या नारळाच्या रसातल्या शेवया आपण केल्या आहेत. या शेवयामध्ये पण आपण आंबा घातलाय आणि रसामध्ये पण आंबा घातलाय त्यामुळे त्याला एक वेगळाच स्वाद आलाय. त्यामुळे ह्या छान लागतात. तुम्ही नक्की करून बघा. मला आवडल्या तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.